ऑलरेडी तुझ्याकडे हे केलंयस ना एसएपीचं इन्स्टॉलेशन. ओके, सो तुझ्याकडे कनेक्शन हो, टाकून घे एकदा. इन्स्टॉलेशन हा, झालेलं आहे ते. कनेक्शन टाकून घे. तुला जमलं केलंस का तू हे कनेक्शन? मी काल केलं होतं दादा, पासवर्ड वगैरे झालं ना? लॉग इन लॉग इन केलेलं होतंय मी, ना? पण मग ते लगेच लॉग आउट होऊन जातं का? हो, नाही लॉग इन होतंय, नाही, पण मग कोणी आपण बॅक केलं की लगेच लॉग आउट होऊन जातं का ते? हा त्याचे तुझी फर्स्ट स्क्रीन आहे ना ती. हे बघ आता जस्ट आता मी लॉग इन करतो इथं. ओके, कनेक्शन असतात हे कनेक्शन आपण ऍड करतो इथं बेसिकली. इथं कनेक्शन ऍड करायचे वेगवेगळे. ओके, ऑलरेडी तू काल केलं असेल कनेक्शन. त्यानंतर लॉग इन करायचं हो. सिस्टम, युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा. इथं बघ आता बेसिकली ही एससीबीची स्क्रीन आहे पूर्ण. आता याच्यामध्ये हे तुझे मेनू बार असतात, याला मेनू हो. बार म्हणतात. हम्म, हो. याला मेनू बार असतात हे. आता हम्म. याच्यामध्ये काय असतं तुझं मेनू, युजर मेनू असतो हो आणि हे त्याचे शॉर्टकट असतात ऍक्सेस करण्यासाठी. आता युजर मेनू म्हणजे कुठला? हा युजर मेनू. त्याच्यात युजर असतो म्हणजे जो एखादा युजर असेल, जो वापरत असेल, तर मग त्याचं जे डेली काम असतं ते आपण इथं सेव्ह करू शकतो. कारण ओके. एसीपी मेनू जो असतो तो खूप मोठा असतो. ओके, याच्यामध्ये मला शोधावं लागतं की मी कुठल्या मॉड्यूलला काम करतोय, मला काय काय ट्रान्झॅक्शन पाहिजे, तर रोजचे माझं काम काय बेसिकली. सो त्यासाठी हम्म. आपण आपला स्वतःचा एक युजर मेनू बनवू शकतो. त्याच्यामध्ये तुझे डेली ट्रान्झॅक्शन, डेली टिको टाकू शकतो आपण. ओके, ओके. त्याच्यानंतर बिझनेस वर्कप्लेस. सो मेनू बार याला म्हणतात टूल बार. टूल बार म्हणजे तुझा काय बेसिकली हा एक्झिक्यूट म्हणजे एंटर असतो. याला म्हणतात कमांड, जिथं आपण कमांड ओके. देतो, ट्रान्झॅक्शन कोड देतो. त्यानंतर ह्या सेव्हचं बटन असतं, हे बॅक बटन, हे कॅन्सल बटन, हे लॉग ऑफ, हे कॅन्सल, हे प्रिंट. आपण प्रिंट ओके. करू शकतो पेज. असं या पद्धतीने आपल्याला प्रिंट करता येतं. ओके. देन फाइंड, मला काही फाइंड करायचं असेल स्क्रीनवर, तर मी इथं कमांड हम्म. टाकणार, फाइंड करू शकतो. फाइंड मोर, नेक्स्ट फाइंड, फर्स्ट पेज, प्रिव्हियस पेज, लास्ट पेज, नेक्स्ट पेज. हे असतं याच्यामध्ये. न्यू जीयूआय विंडो म्हणजे ऍट अ टाइम मी मल्टिपल विंडो ओपन करू शकतो. आता मी किती 2 विंडो ओपन केल्या. तो हो. असं मी माझं मल्टीटास्किंग मी करू शकतो एसएपी मध्ये. तो असं मी सहा सहा विंडो ओपन करू शकतो बेसिकली. 3, ओके. 4 करता येतात. म्हणजे ऍट अ सेम टाइम आपण 6 विंडोवर वर्क करू हो शकतो हो, असं. मिनिमम 6 ते 7 म्हणजे जास्तीत जास्त पण करू शकतो. ठीक आहे, बघा आता इथं मी 7 विंडो ओपन केल्यात या पद्धतीने. असं एस पर ईसीसी मध्ये तुला 6 विंडो होत्या जुन्या सिस्टम मध्ये. आता नवीन सिस्टम असल्यामुळे त्यामध्ये मल्टिपल 1 2 3 4 5 6 7 मल्टिपल आपण करू शकतो बेसिकली. मोर दॅन 5 6 पेक्षा जास्त आपल्याला लागून. सो मल्टीटास्किंग आपण करू शकतो. ऍट अ टाइम मी वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनला काम करू शकतो. ओके. ठीक आहे. देन लॉग ऑफ करायचं असेल तर इथे लॉग ऑफचं ऑप्शन आहे, हे लॉग ऑफ आहे. असंच मी लॉग ऑफ करू शकतो. येस हम्म. म्हटलं तर लॉग ऑफ होतं सिस्टम. देन आता हे थोडं हे सिस्टमचं डिझाईन असतं बेसिकली, आपण चेंज पण करू शकतो. सो मेनू बार मध्ये युजर मेनू, एसएपी मेनू, बिझनेस वर्कप्लेस म्हणजे माझा ईमेल असतो एसएपीचा. ओके. एसएपी सुद्धा स्वतःच ईमेल फंक्शनॅलिटी आहे बघ, हा एसएपीचा ईमेल आहे. इनबॉक्स, आउटबॉक्स, इथून सुद्धा मी ईमेल पाठवू शकतो, मेसेज करू शकतो, क्रिएट करू हम्म. शकतो मेसेज, ईमेल आणि ते ईमेल ऍड्रेस असतो मला. बट बट तो एसएपीतून ईमेल ऍड्रेस आउट होण्यासाठी कनेक्शन असतात वेगवेगळे, त्याला म्हणतात आरएफसी कनेक्शन. ओके, तर ते आरएफसी कनेक्शन असतात. आता इथे समजा मी काही एखादी इन्फॉर्मेशन टाकली आणि इथं मी माझा टाकला आयडी किंवा तुझा आयडी टाकला, तर तो तुला डायरेक्ट तुझ्या त्या मेलला पण ईमेल येतो. बट तो तुझा असतो एसएपीचा ईमेल आयडी असतो. बट त्याच्यातून मग तुला तो म्हणजे एसएपीतून कुठली पण गोष्ट, कुठले पण ट्रान्झॅक्शन, कुठली पण फंक्शनॅलिटी एसएपीच्या बाहेर हम्म. जाण्यासाठी तुला कनेक्शन असतात, त्याला म्हणतात आरएफसी कनेक्शन. ओके, ओके. तर ते आरएफसी कनेक्शन बेसिस कन्सल्टंट असतात. बेसिस कन्सल्टंट जे ऑथोरायझेशन देतात एसएपीचं, ते लोक ते आपल्याला ऍक्टिव्ह करून देतात. तर हे पण एक असतं तुझं. देन एडिट मध्ये एक्झिक्यूट करू शकतो. एक्झिक्यूट इन न्यू विंडो, क्रिएट अ शॉर्टकट ऑन डेस्कटॉप.
लेट्स से मला डेस्कटॉपला शॉर्टकट क्रिएट करायचं यायचं, जसं की आता आपल्याकडे हा लॉग इन डेस्कटॉपला एसएपीचा, त्याचं मी शॉर्टकट क्रिएट करू शकतो, शॉर्टकट की फेवरेट्स मध्ये ऍड करू शकतो, चेंज करू शकतो, मूव्ह करू शकतो, डिलीट करू शकतो. इन्सर्ट फोल्डर, एक नवीन फोल्डर मी ऍड करू शकतो माझ्या नावाचं पीएमएम, ओके. आणि त्या फोल्डर मध्ये माझं मी डेली काम लेट्स से इन्सर्ट ट्रान्झॅक्शन, ऍड ऑब्जेक्ट, डाउनलोड टू पीसी, अपलोड फ्रॉम पीसी, हे मी करू शकतो डेटा. एक्स्ट्रा मध्ये जायचं, ऍडमिनिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन असते, डिस्प्ले टेक्निकल डॉक्युमेंट्स असतात, टेक्निकल डिटेल असतात. सेटिंग मध्ये जायचं, सेटिंग मध्ये आपण चेंज करू शकतो, डिस्प्ले सेटिंग, फेवरेट लिस्ट. आता बघ हे काय तुझं, डू नॉट डिस्प्ले पिक्चर, हा पिक्चर दिसतोय तुला, हा नको असेल, याला हो. क्लिक करायचं, ओके करायचं. डॉक्युमेंट पाठवलं. डॉक्युमेंट ते पिक्चर जर माझं गायब होणार, बेसिकली पिक्चर हाईड करू शकतो आपण. ओके. ठीक आहे, तर अशा लहान छोट्या मोठ्या सेटिंग असतात, ते आपण करू शकतो बेसिकली. देन सिस्टीम मध्ये इथं न्यू जीयूआय विंडो मी क्रिएट करू शकतो, जसं की आपण इथून पण करू शकतो. कंट्रोल न्यू, नवीन एक विंडो क्रिएट केली एसीपी जीयूआय ची, त्या पद्धतीने. देन क्लोज करू शकतो. युजर प्रोफाईल असतात, युजर प्रोफाईल म्हणजे आता हा जो युजर आहे, आता हा युजर म्हणजे काय असतं, युजर आयडी कसा बनला, जसं आपण ईमेल आयडी बनवतो आपला गुगलला इनिशियल लेवलला, ओके, तसं हो. तुझा हा युजर आयडी असतो. बट हा युजर आयडी आपल्याला क्रिएट करून देतं बेसिस कन्सल्टंट. ओके, युजर्स वेगवेगळे तुमचे युजर असतात. कंपनीमध्ये कसं असतं, ऍक्च्युली आपण जेव्हा काम करतो तेव्हा प्रत्येक डिपार्टमेंटचा एक युजर असतो, बट प्लस त्या डिपार्टमेंटमध्ये किती लोक काम करतायत त्या सगळ्यांचा एक एक युजर आयडी असतो कंपनीमध्ये. सो हे सगळं इनिशियली डिस्कस होतं प्रोजेक्टच्या, की बाबा की तुमच्याकडे किती, आपण काय जे डॉक्युमेंट बघितलं त्यात सगळं दिलं होतं, जो तुझा फेज असतो, त्या हो. फेज वन मध्ये तुझं सगळं डिसाईड होतं, कुठले मॉड्यूल करणार, तुमचे किती लोक असणार, किती कन्सल्टंट असणार, किती बिझनेस युजर आहे, त्यानुसार आपण सगळं ते युजर्स वगैरे डिफाईन करतो इनिशियल लेवलला. हे सगळ्यात शेवटचं काम जे आपण आता हातात घेतलंय, सिस्टम लॉग इन करणे, याच्या आधी त्या ओके. सगळ्या गोष्टी डिस्कस होतात. ओके, देन तुम्हाला हं. सिस्टम मिळते बेसिकली. तो इथं मग देन माय ऑब्जेक्ट वगैरे असतात, ओल्ड स्पून, तर हे ह्या गोष्टी कळतील जसं जसं आपण जाऊ पुढे तसं तसं. बट याला ओके. म्हणतात मेनू बार. मेनू हं. बार साठी दाखवतो. याला स्क्रीन नेव्हिगेशन मध्ये गेलो आपण आता. तर बघा इथे न्यू पासवर्ड आपण सेट करू शकतो फर्स्ट इनिशियल स्क्रीनलाच. ओके, हं. आता आपण इनिशियल स्क्रीनलाच, मला समजा मी आता लॉग इन करतो इथं, मला एक्सप्लोर होणार सिस्टमला आलो, इथेच मला न्यू पासवर्ड मी करू शकतो. ओके, बट आता आपल्याला ऑलरेडी पासवर्ड आपला आहे, त्यामुळे हो. करायची गरज नाहीये. ओके, इनिशियली इनिशियली आपल्याला पासवर्ड देतात ते लोक, आपण तो लॉग इन करून नंतर रिसेट करायचा असतो. ओके, या पद्धतीने आपण पासवर्ड क्रिएट किंवा रिसेट करू शकतो. स्टँडर्ड हं. टूल बार, याला म्हणतात टूल बार. कमांड बार, कमांड म्हणजे इथं मी कमांड टाकतो, म्हणजे मी ट्रान्झॅक्शन कोड टाकतो. हं. ओके, सो कमांड इज अ मेनू बार. मेनू बार इज अ टॉप लाईन ऑफ द डायलॉग विंडो फॉर एसएपी सिस्टम. हा तुझा मेनू बार असतो वरचा. दिस इज द मेनू बार. हे सगळे मेनू, एडिट, फेवरेट्स, मेनू बार. स्टँडर्ड टूल बार,
दिस टूलबार इज include द स्टँडर्ड फंक्शन सच as सेव्ह, टॉप, पेज, एंड, हे वाले. हो. हे 5, हे 6. ओके, या पद्धतीने. ऍप्लिकेशन टूलबार, ऍप्लिकेशन स्पेसिफिक मेनू अवेलेबल आर ऑन दी. बघ, हे 3 बॅक बटन, एक्झिट बटन, लॉग ऑफ बटन असतात. हो. देन देन क्रिएट अ न्यू सेक्शन, जनरेटर शॉर्टकट्स आपण करू शकतो त्याच्यातून. लॉग ऑफ करू शकतो, डायरेक्ट सिस्टम ही लॉग ऑफची असते. इथं पण हो. ऑप्शन असतं, हे लॉग ऑफ मी असं this लॉग ऑफ, यू वॉन्ट टू लॉग ऑफ एस, किंवा ते तुझं ऑटो लॉग ऑफ पण असतं. लेट्स से आपण ओके. कंटिन्यू स्क्रीन ओपनच ठेवली असतात आणि काहीच नाही केलं तर तुझं एक हम्म. विदिन काही मिनिट्स मध्ये तुझं ऑटो लॉग ऑफ होऊन जातं सिस्टम. ओके. सो आपलं लॉग ऑफ करायची गरज नसते. Basically, ते एक आहे. ते सिम्पल स्क्रीन नेव्हिगेशन आहेत. हम्म. टूल बार, मेनू बार, कमांड बार, कमांड फील्ड असते, स्टँडर्ड एक्झिट की असतात, बॅक बटन, बॅक सेम हे तुझं याला पण ऑपरेट होतं. आता बघ, हे दिलं या ठिकाणी लॉग ऑफ म्हणजे शिफ्ट F3, हे जर दाबलं आपण, शिफ्ट F3 जर हम्म. दाबलं हम्म. तर ते तुझं लॉग ऑफ लॉग ऑफ झालं. लॉग ऑफ होतं कीबोर्डवर, या पद्धतीने. हम्म. ठीक आहे. तर थोडंसं सिस्टम लॉग इन करून थोडं अंडरस्टँड करायचे. आता लेट्स से मला हे ग्राफिक चेंज करायचे, तर हे पण आपण करू शकतो. इथं जायचं, ऑप्शन असतं इथं. /n केलंस तर ते स्क्रीन /NEX केलं की तुझं डायरेक्ट सिस्टम बाहेर पडतो. या पद्धतीने असं लॉग ऑफ करता येतं आपल्याला. तर हे इथं कस्टमाइज लोकल लेआउट, हा लेआउट मी चेंज करू शकतो. ऑप्शनला जायचं, बरेचसे हम्म. ऑप्शन असतात. लेट्स से मला आता ही थीम असते. हम्म. एसटीपी जसं आपण मोबाईलला काय वॉलपेपर चेंज करतो, थीम चेंज करतो थोडस. हो. हा, तर त्या पद्धतीने मी करू शकतो. लेट्स से मी ही आता ही जी थीम आहे ही ब्लू कलरची, ही एसटीपी ची सिग्नेचर थीम आहे. मला लेट्स हम्म. से नवीन पाहिजे या पद्धतीने. अप्लाय, ओके, ठीक आहे. आता मला लॉग ऑफ करावं लागेल. लॉग ऑफ अगेन सिस्टम, लॉग ऑफ करू शकतो मी आणि परत लॉग इन करतो. हे बघ, असं नवीन नवीन आलं हे लेआउट. कळलं? हो. थोडस सो मे बी कसं असतं की काही लोकांना सिग्नेचर थीम इज कम्फर्टेबल असते, कारण सगळं सिम्पल दिसतं. की थोडंसं आता हो. बघ, याच्यामध्ये बघ, तुला मेनू मध्ये गेलीस तुला इथं जावं लागतं आतमध्ये. हम्म. म्हणजे इथं मेनू, तर काही गोष्टी थोड्याशा फेंट आहेत या ठिकाणी. ते आता इथं बॅक बॅक बटनच नाहीये दिलं त्याने, खाली दिलं एक्झिक्यूट बटन, एक्झिक्यूट खाली दिलेलं आहे. जे की हम्म. एक्झिक्यूट तुझं इथं असतं बघ, प्रिंट इथं आलं, एक्झिट इथं आलं, फाइंड इथं आलं. तो थोडी सिग्नेचर आणि थीम जर मी चेंज केली तर मला त्या हम्म. पद्धतीने आपण हँडल करू शकतो. तर इथं मेन्यू मध्ये जाऊन अगेन ऑप्शनला जायचं. अशा वेगवेगळ्या थीम असतात. ही बिलाईस थीम आहे, त्याच्यानंतर क्लासिक थीम असणार एक, क्लासिक थीम आपण करू शकतो. अप्लाय, ओके. लॉग ऑफला /NEX जर केलं मी तर डायरेक्ट हम्म. माझं सिस्टमच लॉग ऑफ होते. हो. तर काही काही शॉर्टकट असतात. आता बघ, ही एसएबीची थीम आहे, हे एकदम वेगळं झालं. ह्याच्यामध्ये हाना 1 2 3 4 असं पासवर्ड. हे बघ, हे एकदम सिम्पल आलं. हे हम्म. जुनं सिस्टम सारखं आहे. सो काही गोष्टी असतात की ज्या आपण थोड्याशा ऍडव्हान्स बघतो. फोर बाथ, तर ही एक नवीन थीम आली बेसिकली. हम्म. ठीक आहे. त्यात पण सिम्पल दिसतं हे सगळं व्यवस्थित या पद्धतीने.
तर इथं सगळं वरती दिसतं, मेनू बार, एडिट, सगळं हे प्रॉपर आहे. ओके, सो डिपेंड करतं की जो यूज करतो त्याला कसं कम्फर्टेबल आहे SAP ची स्क्रीन, त्यावरती असतं हम्म. बेसिकली. थीम वर असतं ते. तर प्रोबॅबली SAP सिग्नेचर थीम आपण वापरू शकतो, हम्म. जे की तुमचं आहे ऑलरेडी सिग्नेचर थीम. ऑप्शनला जाऊन चेंज कर. परत मला फॉन्ट वगैरे असतात, जसं की मला आता कलर आहे, सो ही एक हम्म. थीम झाली सिग्नेचर थीम. बट इथं मी कलर चेंज करू शकतो, मला ब्ल्यू कलर नको असेल किंवा इंटेरियर माझं डिझाईन असणार आहे, कीबोर्ड सेटिंग मी हम्म. चेंज करू शकतो. युजर, सो ह्या सगळ्या सेटिंग असतात GUI, याला म्हणतात GUI म्हणजे काय, ग्राफिकल युजर इंटरफेस, SAP GUI. ओके. ओके, सो हे GUI काय करतं बेसिकली, GUI हे SAP ला, GUI इज अ मीडियम फॉर कनेक्शन ऑफ युअर SAP. SAP GUI नसेल तर तू SAP ला पण कनेक्ट करू शकत नाही. ओके, ओके. दिस इज फॉर S/4HANA. आता ही जी सिस्टम आहे, ही तुमची सिस्टम आहे आपली ऑनलाईन सिस्टम बेसिकली, म्हणजे ऑन प्रोमाइसेस. त्यात तुमचं अजून एक असतं, तुमचं ऑफ प्रोमाइसेस पण असतं. हम्म. बट बाकी सिस्टम मध्ये काही फरक नसतो प्रोबेबली. जसं आपल्याला सोयीस्कर असेल त्या पद्धतीने आपण सिस्टम हँडल करू शकतो. ओके. आणि इथे लँग्वेज असते की वेगवेगळ्या लँग्वेजला. आता मी ला काम करतो आपण इंग्लिश म्हणून, बट मला समजा मी फ्रेंच मध्ये आहे, तर मी FR करणार हम्म. फ्रेंच, तर मला सगळं दिसत. आता ऑलरेडी हे इन्स्टॉलेशन करताना एकच लँग्वेजला केले त्यांनी, FR हम्म. ला. ओके, बट इथे एक ऑप्शन असतं, ऑप्शनला जायचं, इथे EN आहे. इथे समजा मी फ्रेंच केलं, अप्लाय केलं, बस बंद झालं. परत एकदा मी SAP लॉग इन करतो. अगेन लॉग इन करतो. तर आता याचं जे बेसिकली जे इन्स्टॉलेशन केलंय ना, ते एका हम्म. लँग्वेजलाच केलेलं, लाच केलं, म्हणून तो इथं मी FR जरी केली तरी मला तो घेत नाही. कारण इन्स्टॉलेशन करताना लँग्वेज त्या लोकांनी एकच सिलेक्ट केली, बट मला इथे दिसताना फ्रेंच मध्ये दिसतंय. हे बघ, हम्म. हे सगळं फ्रेंच मध्ये आलं. हो. इंटरियर हे फ्रेंच लँग्वेज आहे. सो हम्म. युजर काय करतात, त्यांच्या त्यांच्या लँग्वेजला लॉग इन करतात बेसिकली. ओके. तो जेवढ्या लँग्वेज आहेत अवेलेबल जगात, तर सगळ्या लँग्वेज म्हणजे बघितलं, सगळ्या दिल्यात लँग्वेज. हम्म. पोलिश पण आहे, सगळं ऑल. तर डिपेंड करतं, आता तुम्ही लोक जॉबला लागाल तेव्हा वेगवेगळ्या क्लायंट साठी जर काम कराल, तर ते लोक त्यांच्या लॉग इन, त्यांच्या लँग्वेजला बेसिकली लॉग इन करतात. ओके, ओके. तर मग हे आपल्याला सिस्टम माहिती असते, फ्लो कुठं काय हम्म. दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते कळून जातं. सम हाऊ केसेसला कधी कधी युजर लोक काय करतात की त्यांच्या लँग्वेज मध्ये स्क्रीनशॉट टाकतात आणि मेल टाकतात की असा प्रॉब्लेम हो. आलेला आहे. बट ते आपल्याला अंडरस्टँड होण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की कुठं काय SAP मध्ये आहे बेसिकली, त्यामुळे ओके. त्याला प्रॅक्टिस लागते. हम्म. तर हे टूल बार, मेनू बार वगैरे आहेत, या पद्धतीने आपण करू शकतो. लॉग ऑफ कसं करायचं, गुड प्रॅक्टिस फॉर लॉग ऑफ SAP सिस्टम फिनिश युअर वर्क. देयर आर सेव्हरल वे टू लॉग ऑफ सिस्टम, बट इट कॅन बी डन युजिंग फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स इन द स्क्रीनशॉट. सिस्टमला जाऊन लॉग ऑफ करायचं. हम्म. आता बेसिकली कसं असतं, SAP मध्ये प्रत्येक मॉड्यूल असतात, तर प्रत्येक मॉड्यूलचा युजर असतात आणि युजर्सला त्याचे रोल असतात. आता युजर समजा हा आपला युजर आहे SU3. हम्म. ओके, SU काय आपला युजर, काय S4 युजर्स. तर युजर बघायला SU3 टाकायचं ट्रान्झॅक्शन. आता हे जे असतात ना, याला सगळे आता SAP मध्ये कमांड असतात. कमांड म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीला मला कमांड द्यावं लागते, त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन कोड. ओके, ओके. तो जस्ट
असणार. हे तर तसे एसएपी मध्ये भरपूर आहेत टी कोड. हम्म. तो टी कोड तुमच्या लक्षात राहिले पाहिजे, कारण तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारतात बेसिकली. बट प्रॅक्टिस केले असेल कंटिन्युअस तर ते लक्षात राहतात. इतर कमी. आता जसे फॉर एक्झाम्पल आपण याच्यात गेलो या बार मध्ये, इथे लॉजिस्टिक्सला गेलो, एमएम ला गेलो. हम्म. एमएम मध्ये आपल्याला काय काय बघायचे? पर्चेसिंग मध्ये मला बघायचे परचेस ऑर्डर. पण परचेस ऑर्डरचे हे सगळे टी कोड आहेत. फर्स्ट इज युअर टी कोड ME21N, आणि हे टी कोड स्टँडर्ड असतात. ओके, म्हणजे जगातल्या कुठल्याही कंपनीत तुम्ही आपण काम केलं तरी सुद्धा हाच टी कोड असतो, हे वेगळं ओके. नसतं. कारण हे स्टँडर्ड एसएपीचे टी कोड आहेत. एसएपीने ऑलरेडी आपल्याला डिफाईन करून दिलेत. सो ME21N, क्रिएट, ME58, 59 हे सगळे टी कोड आहेत. तर हा टी कोड मला इथे टाकावा लागतो. आता लेट्स से माझा टी कोड आहे युजरचा SU3 टी कोड आहे, हा टाकला मी. तर मला माझ्या युजरची इन्फॉर्मेशन मिळते की हा माझा युजर आयडी आहे, त्याचं नाव काय आहे, ओके, डिफॉल्ट मध्ये काय आहे. सो त्याची इन्फॉर्मेशन असते. EN लँग्वेजला येतो, डेसिमल प्लेसेस काय, माझं फॉर्मॅट काय, डेटचा फॉर्मॅट, टाइम फॉर्मॅट माझा 24 आवर्स आहे, त्या पद्धतीने पॅरामीटर असतो माझ्या युजरचे. सो काही काही गोष्टी तुमच्या युजर्सवर डिपेंड करतात की युजर मध्ये काय सेटिंग केली आहे. जसं की डेट वगैरे असतं. डेट फॉर्मॅट काय आहे, टाइम फॉर्मॅट काय घेतो तो, डेसिमल प्लेसेसला काय अलाउ करतो. आपण म्हणतो 1000 बट फ्रान्समध्ये 1000 1.000 असतं. जर्मन मध्ये 1,000 असतं बेसिकली. तर अशा काही सेटिंग असतात तुमच्या सिस्टम मध्ये. मग त्या सगळ्या सिस्टम प्रत्येकाच्या सेटिंग, युजरची सेटिंग वेगवेगळी असते. ओके, बट आपण इथे चेंज करू शकतो आपल्याला काही पाहिजे असेल तर सेटिंग त्या पद्धतीने. जसं की DDMM हवाय, मला YYMM DD पाहिजे असेल मी चेंज करू शकतो. मला 24 आवर्स नकोय, मला पाहिजे 12 आवर्सचं, ते मी करू शकतो. सिस्टमचा टायमिंग इथं आपल्याला दिसतं. एसीबीची जी स्क्रीन असते ना, एसीबीची जी आपण स्क्रीन ओपन करतो, प्रत्येक स्क्रीनला एक प्रोग्राम असतो. ओके, प्रत्येक स्क्रीनला. फॉर एक्झाम्पल मी ही स्क्रीन ओपन केली परचेस ऑर्डरची, याच्यावर माझा प्रोग्राम आहे खाली पीओ. हा खाली इथं खाली आपला प्रोग्राम दिसतो. इथं काय काय असतं? सिस्टीम असते, क्लायंट असतो, युजर असतो, प्रोग्राम असतो, ट्रान्झॅक्शन कोड असतो, रिस्पॉन्स टाइम म्हणजे आपण तो ट्रान्झॅक्शन कोड एक्झिक्यूट केल्यानंतर एसीबीचा रिस्पॉन्स किती आला, एसीबीचा किती वेळात तो ट्रान्झॅक्शन ओपन झालं, इंटर ऑपरेशन टाइम, आणि राऊंड ट्रिप्स प्लस किंवा फ्लशेस किती वेळेस तो ट्रान्झॅक्शन कोड आहे ओपन झालेला. तर हे पण महत्वाचं असतं की बाबा प्रोग्राम असतात प्रत्येकाला. तर आपला हा आपला सगळा कॉन्टेंट आहे, आपण सगळे बघणार आहे. एमएमचं परचेसचे ऑल इन्व्हेंटरी मला सगळं बघणार. लॉजिस्टिक्स मध्ये काय काय असतं, फिजिकल इन्व्हेंटरी, व्हॅल्युएशन बघणार, प्लॅनिंग, हे सगळं कॉन्टेंट आहे. याची थिअरी बघणार, प्रॅक्टिकल पण करणार आपण एंड टू एंड. सो बेसिकली आता एसएपी एमएम, आता एसएपी एमएम आपण का वापरतो, एसएपी एमएम चा यूज काय, तो सिंपल आहे, परचेस साठी. ओके, कुठली पण कंपनी किंवा लेट्स से आपण शॉपिंग करतो डेली. ओके, लेट्स से मला एखादं शूज पाहिजे किंवा एखादं मला काहीतरी वस्तू पाहिजे, पहिला आपण ते शोधतो की मला ती वस्तू कुठे मिळेल, ऑनलाईन मिळेल, ऑफलाईन मिळेल, शॉपवर मिळेल, व्हॉट एव्हर. सो दॅट इज फर्स्ट रिक्वायरमेंट असते. ओके, सो दिस इज अ रिक्वायरमेंट ऑफ युअर प्रोडक्ट. रिक्वायरमेंट ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ गॅदरिंग. मला काय पाहिजे, माझा प्रोडक्ट काय, त्याची मला आधी रिक्वायरमेंट लागेल. रिक्वायरमेंट आपण शोधणार. ठीक आहे, लेट्स से मला टीव्ही घ्यायचा फॉर एक्झाम्पल. सो मग टीव्ही मध्ये सुद्धा मला कुठल्या कंपनीचा टीव्ही घ्यायचा, टीव्हीचे स्पेसिफिकेशन काय असते पाहिजे, 32 इंच पाहिजे, 42 इंच पाहिजे, एलईडी पाहिजे, एलसीडी पाहिजे, LG पाहिजे, व्हॉट एव्हर कुठलं असतं. ठीक आहे, देन आपण काय करतो, सप्लायर शोधतो. सप्लायर म्हणजे कोण असतो, आजूबाजूला वेंडर असतात तुमचे. ऑनलाईन आपण सर्च करतो, शोरूम्सला जातो त्यांच्याकडनं. ओके, म्हणजे थोडक्यात सर्च करतो की मला चांगल्या क्वालिटीचा टीव्ही कोण देऊ शकेल. देन बॅकग्राऊंड रिव्ह्यू करतो त्या सप्लायरचा.
सो जर मी एखादी वस्तू घेतोय तर मला त्याची गॅरंटी वॉरंटी सर्व्हिस लागेल बेसिकली. ह्या गोष्टी आपण त्यात फॉलो करतो. हो. ओके. त्यानंतर कोटेशन घेतो, निगोसिएशन करतो, प्राइस. इट इज मेड विथ द प्राइस, अवेलेबल आहे का, डिलिव्हरी डेट कधी असणार, या पद्धतीने. तर मग त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडनं कोटेशन घेतो. आपण प्राइस ऑनलाईन पण चेक करतो, ऑफलाईन पण चेक करतो, शोरूमला पण चेक करतो, किंवा तुमचे डीलर असतात, डीमार्टला पण चेक करतो प्राइस. सेम टीव्ही माझा एखाद्या शॉपला असेल, आपण कम्पेअर करतो, मला बेस्ट प्राइस कोण देऊ शकतं. सो त्याला म्हणतात निगोसिएशन आणि कोटेशन्स. ओके. देन आपण त्यांना रिक्वेस्ट करतो, परचेस रिक्वेजिशन्स बाबा. देन आपण बेसिकली आपण ऑर्डर देतो ना ऑनलाईन. ऑर्डर इज शिफ्ट. ऑर्डर दिल्यानंतर ती ऑर्डर जाते त्या वेंडरकडे किंवा त्या सप्लायरकडे. मग त्याच्यामध्ये आपलं सगळं असतं की बाबा तुम्हाला डिलिव्हरी डेट कधी असणार. त्यानंतर आपल्याला मग त्याचं ट्रॅकिंग पूर्ण दिसत राहतं ऑनलाईन. शिप झालं, डिलिव्हर झालं. ओके. सो दॅट इज ऑल्सो, हे सुद्धा आपण एसएपीत करू शकतो. थोडक्यात जे तुम्ही रिअल टाइमला आपण शॉपिंग करतो ते सगळं आपल्याला त्या लॅपटॉपच्या त्या टीव्ही रिलेटेड सगळी ऑल इन्फॉर्मेशन आपण एसएपीत मेन्शन करू शकतो विथ एंड टू एंड. ओके. ते असतं बेसिकली. देन ऑर्डर फुलफिलमेंट. आपली ऑर्डर एकदा त्याला दिली की तो आपल्याला ऑर्डर सप्लाय करतो. देन इन्स्टॉल करून देतो आपलं प्रोडक्ट. देन कन्झम्पशन, मेंटेनन्स अँड डिस्पोजल. ऍज अ प्रोडक्ट ऑफ सर्व्हिस कंझ्युम, परफॉर्मन्स ऑफ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस इज इव्हॅल्युएटेड, फॉलो द सर्व्हिस सपोर्ट. आता टीव्ही समजा उद्या खराब होऊ शकतो, किंवा गाडी असते आपली, गाडी खराब होऊ शकते, मग आपल्याला गाडीला सर्व्हिसिंग करावं लागते. मग ते लोक आपल्याला सांगतात की सपोर्ट देतात किंवा नेक्स्ट सर्व्हिससाठी आम्ही तुम्हाला कॉल करत जाऊ, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुम्ही ह्या टोल फ्री नंबरला आम्हाला कॉल करू शकता. दॅट इज अ प्रोसेस ऑफ बेसिकली युअर एमएम. देन काही कॉन्ट्रॅक्ट असतात. ओके. सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट असतात, ते आपण त्याच्याशी आपण कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. जसं की आता फॉर एक्झाम्पल घरामध्ये आपल्याकडे एसी वगैरे घेतो आपण, तर त्यांचा फिक्स कॉन्ट्रॅक्ट असतो. नेक्स्ट 1 इयर पर्यंत तुला ते फिक्स फ्री सर्व्हिस वगैरे देतात. त्याच्यानंतर आपली ती सर्व्हिस पेड असते, किंवा डिपेंड करतं जसं तो येतो त्याप्रमाणे त्याचे जे काय असतात व्हिजिटिंग चार्जेस वगैरे ते देऊन आपण ते सर्व्हिस ऍडअप करू शकतो. सो मग बेसिकली डिटर्मिनेशन ऑफ रिक्वायरमेंट, मला काय पाहिजे, व्हॉट मटेरियल्स ऑर सर्व्हिस आर रिक्वायर्ड. रिक्वेजिशन्स देतो आपण, त्याला म्हणतात परचेस रिक्वेजिशन्स. त्याने आपण ऑर्डर करतो मटेरियल, आपल्याला मटेरियल गुड रिसिप्ट होतं, आणि आपण त्याचं पेमेंट करतो, इन्व्हेस्ट व्हेरिफिकेशन. या 5 स्टेप्स इज इक्वल टू युअर एसएपी पीपी, सॉरी एसएपी एमएम. एमएम मीन्स मटेरियल मॅनेजमेंट. त्याला म्हणतात P2P सायकल. P2P म्हणजे P म्हणजे प्रोक्युरमेंट और परचेस करणे, टू P म्हणजे पे करणे, परचेस करणे आणि त्या रिलेटेड पेमेंट करणे. सो एसएपी एमएम चं बेसिकली काम काय असतं, प्रोक्युरमेंट प्रोसेस त्याला म्हणतात. ओके. तशा वेगवेगळ्या डिफरंट आपल्याकडे मॉड्यूल, आपण काल बघितलं मॉड्यूल्स. सो प्रत्येक मॉड्यूलची प्रोसेस असते. सो एमएम ला म्हणतात प्रोक्युरमेंट प्रोसेस, परचेस प्रोसेस, P2P प्रोसेस म्हणतात. आता हे फक्त त्यांनी शॉर्ट मध्ये दिलंय एवढंच, बट नॉर्मली याचा फ्लो खूप मोठा असतो. ओके. भरपूर मोठा फ्लो याचा. तर आपण जो सगळा फ्लो बघणार आहे, जसं बेसिकली फ्लो मध्ये काय असतं, जस्ट तुम्हाला एक फ्लो सांगतो. ओके. एक्सेल ओपन करतो मी. ओके. तर एसएपी एमएम फ्लो. फर्स्ट जे तुझं असतं रिक्वायरमेंट. ओके. मग रिक्वायरमेंटला काय काय असतं बेसिकली, लेट्स से मला एखादं मटेरियल पाहिजे, मटेरियल रिक्वायरमेंट, आपण मटेरियल घेऊया. आता याच्यामध्ये मग बेसिकली मटेरियल मास्टर असतो तुझा. मटेरियल मास्टर म्हणजे मला त्या मटेरियलचं नाव माहिती पाहिजे ना. मला बेसिकली टीव्ही घ्यायचा, बट टीव्हीचं मॉडेल नंबर काय असतं, मॉडेल नंबर असतं प्रत्येक. ओके. सो मटेरियल मास्टर नंतर देन युअर सप्लायर असतो आपला. ओके. आपण सप्लायर असतो म्हणजे वेंडर, थोडक्यात त्याला वेंडर म्हणतात. ओके. देन
परचेज रिक्वेस्ट क्रिएट करतो. हे सगळं आपण बघणार आहे, डेच्या डेफिनेशन बघणार आहे आपण सगळं थिओरिटिकली प्लस प्रॅक्टिकल आपण बघणार. बट एक ओके. फ्लो काय असतो तो महत्वाचा आहे. ओके, याला म्हणतात P2P सायकल. P2P म्हणजे प्रोक्युरमेंट टू पे सायकल. ओके, देन PR म्हणजे परचेस. शॉर्ट फॉर्म पण देतो. आता काही काही शब्द थोडेसे तुम्हाला प्रॅक्टिस म्हणजे लक्षात ठेवावं लागेल. शॉर्टकट असतात एसएपीत पण काही काही. PR म्हणजे परचेस रिक्वेजिशन्स. ओके, then PR रिलीज, PR अप्रुव्हल. ओके, PR अप्रुव्हल असते प्रोसेस. सो PR आपण बेसिकली अप्रूव्ह करून घेतो कंपनीमधून. देन PR प्रिंट. आता या प्रत्येकाला एक टी कोड असतो बरं का, प्रत्येकाचा एक ट्रान्झॅक्शन कोड असतो कमांडसाठी, ते आपण बघूयात. बट ही प्रोसेस फार महत्वाची आहे. इंटरव्ह्यू मध्ये तुमचा फर्स्ट क्वेश्चन असतो की मला एसीबी ची P2P सायकल काय असते ते सांगायचं. PR प्रिंट. ओके. ओके, करतो. त्याच्यानंतर PR म्हणजे परचेस रिक्वेजिशन्स टू PO म्हणजे परचेस ऑर्डर. ओके, परचेस ऑर्डर असते परचेस ऑर्डर. PR2 म्हणजे काय, मी काय म्हटलं, PR2 च PR कन्वर्ट करतो आपण बेसिकली. PR कन्वर्ट टू. ओके, हा शब्द महत्वाचा आहे, कन्वर्ट. कन्व्हर्जन असतं. सी बेसिकली काय असतं, आता कुठली पण गोष्ट, आता लेट्स से जसं की आपल्याला टीव्ही पाहिजे, आपण शोरूमला गेलो, आपण तरी म्हणणार की मला टीव्ही दे. तो म्हणतो की आधी तुमची काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला काय हो. पाहिजे. सो दॅट इज अ रिक्वेस्ट. आपण जाऊन तिथे एक फॉर्म भरतो ना, तुमचं इन्क्वायरी फॉर्म असतो. सो दॅट इज अ PR बेसिकली. मग PR मध्ये तुमचं बेसिक गोष्टी असतात. तुमचं प्रोडक्टचं नेम असतं, क्वांटिटी असते, तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे, तुमचा ऍड्रेस असतो, डिलिव्हरी ऍड्रेस असतो, आणि तुम्हाला कधी पाहिजे, डिलिव्हरी डेट असते बेसिकली. ठीक आहे, आणि तुमचं लोकेशन असतं की तुम्हाला कुठल्या लोकेशनला मटेरियल पाहिजे. सिम्पल इन्फॉर्मेशन असते. ओके, त्यानंतर आपण प्रिंट, PR प्रिंट करून घेतो. PR कन्वर्ट इनटू परचेस ऑर्डर. ओके, त्याच्यानंतर अगेन PO अप्रुव्हल पण असतं मॅनेजर्स कंपन्यांमध्ये. PO अप्रुव्हल, PO प्रिंट, PO पण आपण प्रिंट करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर PO प्रिंट केल्यानंतर PO सेंड टू सप्लायर. सप्लायरला PO जाते ना बेसिकली कंपनीमध्ये. ओके, मग ते सप्लायर एक्नॉलेजमेंट असतं. सप्लायर म्हणजे वेंडर. सप्लायर और वेंडर हे शब्द बोथ आर सेम. आता समजा लेट्स से आपण त्याला ऑर्डर दिली. ठीक आहे, मग तो काहीतरी 1-2-4 दिवस घेणार, 2 दिवस 3 दिवस, then आपल्याला मटेरियल रिसीव्ह होतं. तर त्याला म्हणतात गुड्स रिसिप्ट. रेसिपी त्याला गुड रिसिप्ट म्हणतात. रिसिप्ट करणे किंवा त्याला GRN म्हणतात, शॉर्टकट फॉर्म. शॉर्टकट पण मी इथं लिहितो, GRN. ओके, त्याच्यानंतर मग GRN आल्यानंतर आपण काय करतो, ती गोष्ट चेक करतो की आपण जे ऑर्डर दिलं होतं ते त्याने बरोबर दिलं का. मग त्याला म्हणतात क्वालिटी चेक. क्वालिटी चेक. मग इथं आपण काय काय चेक करतो, टीव्हीचं म्हणजे प्रॉपर टीव्ही कुठं काय त्याला क्रॅक झालाय का, टीव्ही आपण चालू करून बघतो. एनी व्हॉट एव्हर, त्या जे आपलं प्रोडक्ट आहे, काही असेल, टीव्ही, फ्रीज, कूलर, मोबाईल, ते आपण एकदा टेस्ट करतो, चेक करतो प्रॉपर. ओके, ठीक आहे. देन इनवॉइस. आपल्याला इनवॉइस रिसिप्ट होतं वेंडरकडनं, करेक्ट, आणि आपण फायनली पेमेंट करतो. पेमेंट मध्ये डिपेंड करतं, कॅश पेमेंट, चेक पेमेंट, जे काय असेल ते, कॅश और चेक किंवा ऑनलाईन, RTGS त्याला म्हणतात. ठीक आहे, व्हॉट एव्हर, ही प्रोसेस असते. एसबीत पण आहे. GR रिसिप्ट अँड GRN प्रिंट पण असतं तुम्हाला. तर ही पूर्ण सायकल म्हणजे एसएबी P2P सायकल. त्या प्रत्येक स्टेप्स, मास्टर डाटा, सप्लायर कोड, त्याला प्रत्येकाला टी कोड असतात, ट्रान्झॅक्शन कोड त्याला म्हणतात, जे की स्टँडर्ड असतात. आता प्रत्येक स्टेप्सला आपल्याला 3 स्टेप मध्ये आपण फॉलो करतो. कुठली पण गोष्ट आपण क्रिएट करतो, ती गोष्ट चेंज करतो, आणि ती गोष्ट डिस्प्ले बघू शकतो.
ओके. सो मटेरियल मास्टरला MM01 क्रिएट करायला MM02 सॉरी MM03 इथे MM02. सो सिंपल आहे 1 2 3 ऑलवेज 1 इज युअर क्रिएशन असतो नंबर. ओके, लक्षात ठेवायचं. क्रिएट करतो 1 म्हणजे क्रिएट, 2 म्हणजे आपण चेंज करतो आणि 3 म्हणजे डिस्प्ले मोडला असतो. मला फक्त बघू शकतो. सप्लायर्स, आता सप्लायर साठी एकच बेसिकली ट्रान्झॅक्शन कोड आहे बीपीए नावाचा, बिझनेस पार्टनर. हा एक टी कोडच आहे. ओके, म्हणजे बिझनेस पार्टनर. परचेज रिक्विजिशन्स ME51N, ME52N, ME53N. हे टी कोड स्टँडर्ड आहे बरं का. हे टी कोड आता जे आपण बघतोय, म्हणजे इव्हन आपण जे शिकणार आहे ते सगळं एसएपी स्टँडर्ड आहे. त्यामुळे वेगळं काही नाहीये. तुम्ही कंपनीत कधीही गेला तरी तुम्हाला असं कधी होणार नाही तुला की बाबा हे मला माहित नाही. ओके, सो डोंट वरी, हे सगळं इंटरव्ह्यू मध्ये विचारतात. PR अप्रुव्हल ME54N, तो ME59 असतो टी कोड. आता काहींना 1 2 3 नाहीये. ओके, काहींना आहे तो बेसिकली ME59 किंवा ME59N. N म्हणजे मल्टिपल पीओ. PR प्रिंटला मी ME52N मधून प्रिंट करू शकतो. ओके, PR टू PO कन्व्हर्जन ME21N, ME22N चेंज करतो PO आणि ME23N ला मी डिस्प्ले करतो PO. PO अप्रुव्हल ME29N ही म्हणजे PO अप्रुव्हल आहे. PO प्रिंट ME9A, ME9F हे माझा टी कोड आहे प्रिंटचा. PO सेंड टू सप्लायर. ओके, आता हे सप्लायर सेंड करण्यासाठी आपल्याकडे SOST नावाचा टी कोड असतो. SOST. गुड रिसिप्ट साठी मिगो MIGO. ओके, मिगो मध्ये मग तुमचं क्रिएट पण होतं, चेंज पण होतं, डिस्प्ले पण होतं. ओके, हे सगळ्यांना एकच टी कोड आहे मिगो. मिगो म्हणजे मटेरियल इनवर्डिंग MIGO. देन क्वालिटी चेक करतो आपण. मग क्वालिटी चेक करायला आपल्याकडे QM मॉड्यूल असतं बेसिकली. क्वालिटी मॅनेजमेंट, जे की आता आपण MM बघतोय ना, मग QM मॉड्यूल. बट आपण बेसिक चेक्स करू शकतो. ओके, MM मध्ये ते बघूयात आपण. देन इनवॉइस रिसिप्ट होतं MIRO. हा टी कोड MIRO सेमच आहे. क्रिएट, चेंज, डिस्प्ले एकच टी कोड आहे. पेमेंटला, आता पेमेंटला F110 हा टी कोड आहे पेमेंटसाठी. ओके, सो ही एक पूर्ण एंड टू एंड सायकल आहे पीपीची, सॉरी एसएपी MM ची. आपल्याला याला P2P म्हणतात. P2. या पद्धतीने बेसिकली असतं. तर हे डिटेल मध्ये आपण बघणारच आहे काय असतं. बट इंटरव्ह्यू मध्ये विचारतात प्रोसेस सांगा, स्टेप्स सांगा आणि टी कोड्स. तर हे टी कोड्सचे पण काही फुल फॉर्म्स आहेत का? जसं तुम्ही मिगोचं नाही सांगितलं. हा टी कोडचं कसं आहे आता MM म्हणजे मटेरियल मॅनेजमेंट 01. ओके, या पद्धतीने MM चे टी कोड बऱ्यापैकी MM ने स्टार्ट होतात. MM01, MM02, MM03 असं. ओके. ठीक आहे, मी सेव्ह करून ठेवतो जस्ट. ओके, सो ही डिटर्मिनेशन हीच आपण प्रोसेस इथे लिहून घेतली डिटेल मध्ये या पद्धतीने.
हे आपण बघूच नंतर. एक्सटर्नल परचेस काय असतं, इंटरनल परचेस काय असतं, स्पेशल प्रोक्युरमेंट काय असतात. आता ही झाली एक सायकल. आता इन लेट्स से मी आज टीव्ही घेतला, फ्रीज, कूलर घेतला, मी कुठली पण गोष्ट परचेस करतो तर मला ही प्रोसेस फॉलो करावी लागते. ओके. मग त्याच्यासाठी असतात बिझनेस प्रोसेसेस. चे बिझनेस प्रोसेस. ओके. दॅट ही इट इज अ जेनरिक प्रोसेस जी मला प्रत्येक वेळेस फॉलो करावं लागते. बट ही प्रोसेस फॉलो करायला मला बिझनेस प्रोसेस असतात. फर्स्ट इज युअर माय बिझनेस प्रोसेस मध्ये पहिली माझी प्रोसेस आहे स्टँडर्ड परचेस. ओके. देन सब कॉन्ट्रॅक्टिंग. कन्साइनमेंट. पाइपलाइन. स्टँडर्ड, कन्साइनमेंट, पाइपलाइन, सब कॉन्ट्रॅक्टिंग. चार तुमच्या याला म्हणतात स्पेशल प्रोक्युरमेंट प्रोसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर GR म्हणजे GR म्हणजे गुड रिसिप्ट. गुड रिसिप्ट रिटर्न. GR रिटर्न. त्याच्यानंतर वेंडर रिटर्न. आपण वेंडर रिटर्न करतो म्हणजे आपण मटेरियल रिटर्न करतो ना ऑनलाईन कधी कधी आपल्याला नाही समजा लेट्स से, तर त्याला रिटर्न प्रोसेस म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर डेबिट मेमो. डेबिट मेमो आपल्याला येतो. क्रेडिट मेमो घेतो आपण, रिटर्न केलेले पैसे परत घेतो, क्रेडिट मेमो. सबसिक्वेंट डेबिट. सबसिक्वेंट क्रेडिट. सर्व्हिस परचेस. जसं आपण आता आपल्या घरामध्ये गाडी असते किंवा टीव्ही, मोबाईल असतो, आयफोन वगैरे, यांना सर्व्हिस असतात. सर्व्हिस असतात हो. वेगवेगळे. ओके. देन युअर बॅच मॅनेजमेंट. स्प्लिट मटेरियल स्प्लिट व्हॅल्युएशन ही एक प्रोसेस आहे SAP मध्ये. देन सर्व्हिस प्रोसेस झाली. तर ह्या तुमच्या आहेत बिझनेस प्रोसेस बेसिकली जे आपण बघणार आहेत. या प्रत्येक प्रोसेस मध्ये ही स्टेप तुला फॉलो करावं लागते. ओके. ओके. हा. लेट्स से मला GR रिटर्न करायचं, बट रिटर्न करायला आधी मला मटेरियल परचेस करावं लागेल ना, तरच मी रिटर्न करू शकतो हो. त्या पद्धतीने. ठीक आहे. ते बघा, दिस युअर बिझनेस प्रोसेस. आणि काही याच्या व्यतिरिक्त काही SAPच्या पण प्रोसेस आहेत जे आपण कव्हर करतो. जसं की तुझं प्लॅनिंग म्हणजे MRP. MRP म्हणजे नॉट प्राइस, मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. ओके. मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग, MRP बघणार. देन फिजिकल इन्व्हेंटरी. बॅच मॅनेजमेंट हा पण एक टॉपिक आहे. सिरियल नंबर. PR. PR नंतर आपल्याला कोटेशन असतं. झालं. ME 41, 42,
43. कोटेशन, नंतर कोटेशन मेंटेन ME47. कोटेशन प्रिंट ME9A. प्रिंटचा टिकोड या कोटेशन प्रिंटचा. त्याच्यानंतर कोटेशन अप्रुव्हल और रिजेक्शन ME47 लाच करतो आपण. त्याच्यानंतर PR और कोटेशन और RFQ, त्याला RFQ म्हणतात शॉर्टकट मध्ये. RFQ म्हणजे रिक्वेस्ट फॉर कोटेशन. RFQ रिक्वेस्ट फॉर कोटेशन, RFQ. देन आपण हे बेसिकली ह्या स्टेप्स फॉलो करतो. इथं प्रो रिजेक्शन, अप्रुव्हलला पण ME47 आहे. हा अप्रुव्हल एक वेगळा असतो. दिस इज युअर ओके नॉट ओके, म्हणजे हा सप्लायर करतो आपल्याकडनं की तुम्हाला कुठलं कोटेशन पाहिजे. आणि एक तुझं हे सेम असतं यासारखंच ME43 मध्ये. होती तसं, ती गरज नाही. सो टोटल तुझ्या 21 स्टेप्स असतात, 20 स्टेप्स जे आपल्याला फॉलो करावं लागतात इच अँड एव्हरी सायकल्स मध्ये. ओके, तर ह्या सगळ्या बिझनेस प्रोसेस आहेत बेसिकली आपल्या बिझनेस प्रोसेस. देन MRP बघणार आपण, फिजिकल इन्व्हेंटरी, बॅच मॅनेजमेंट, सिरियल नंबर्स बघणार. त्याच्यानंतर आपण सिस्टीम कॉन्फिगर कशी करायची, कॉन्फिगरेशन कसे करणार ते बघणार आपण. कॉन्फिगरेशन एंड टू एंड पूर्ण. त्याच्यानंतर SAP MM मॉड्यूल विथ इंटिग्रेशन अदर मॉड्यूल्स. दुसऱ्या मॉड्यूलशी कसं इंटिग्रेट होतं बेसिकली ते आपण बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण प्रोजेक्टचं बघणार आहे. प्रोजेक्ट मध्ये काय काय असतं तुमचं, टाइप्स कुठले कुठले असतात. एक तर तुमचं इम्प्लिमेंटेशन हे प्रोजेक्ट असतात, त्यात तुमचं रोल आउट असतं. त्याच्यानंतर रोल आउट, इम्प्लिमेंटेशन, रोल आउट प्रोजेक्ट काय असतो, अपग्रेड प्रोजेक्ट काय असतो, सगळं आपण ऍक्च्युअली बघणार. त्याच्यानंतर अपग्रेड मायग्रेशन प्रोजेक्ट काय असतात. आणि सपोर्टला कसं काम करतो आपण ते बघणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तिकीट्स काय असतात, जे तिकीट्स कसे आपण हँडल करतो. थोडक्यात तिकीट्स म्हणजे इश्यू असतात. ओके, त्याला तिकीट्स मध्ये SAP मध्ये तिकीट्स और इश्यू हँडलिंग. कसे काय असतं आपल्याकडे, काय आपण कशा पद्धतीने करतो. ओके, तर हा टोटली SAP हे जे पॉइंट्स आहेत ना, हे पॉइंट्स तुमचा सिलेबस आहे बेसिकली, बट त्याच्यामध्ये मल्टिपल तुमचे सिनारिओ असतात. सो आधी आपण हे सायकल कव्हर करून घेणार, देन हे सगळे सिनारिओ कव्हर करणार. ओके, बेसिकली. सो हे MRP तसं खूप मोठं आहे. ओके, याच्यात तुमचं प्लॅनिंग मध्ये कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग, फोरकास्टिंग बेस्ड प्लॅनिंग, हे असे वेगवेगळे आहेत सिनारिओ. मी जस्ट फक्त बुलेट पॉईंट टाकलेत, बट त्याच्यामध्ये अजून खूप असतात गोष्टी आतमध्ये. ठीक आहे. सो हे महत्वाचं आहे. तुम्हाला हे वाटलं तर एक्सेल मी शेअर करून ठेवतो आपल्या त्या व्हॉट्सअपला. ठीक आहे. बाकी आपण चालू करूयात तसं नेक्स्ट याच्यापासून एक एक स्टेप बाय स्टेप. मास्टर रायटर वगैरे. लॉग इनचं कळालं, लॉग इन कसं करता. मेन लॉग इन आहे. ठीक आहे, हे तर होईलच, पण लॉग इन करायचं सिस्टम आले पाहिजे. हा, ठीक आहे. ID पासवर्ड तुला दिलाय मी, तो वापर सध्या तू. इन केस जर काही चेंज झाला तर मी तुला नवीन शेअर करेल तुला. हो चालेल. ठीक आहे. चालेल. बाकी वेळ असेल तसं वाचत राहा, थोडंसं गुगल वगैरे सर्च करू शकतेस, किंवा मी काल जे डॉक्युमेंट दिलं ते थोडंसं एकदा वाचून घे. ठीक आहे. याचा आपण बघणारच आहे डिटेलमध्ये, जे आता मी टाकले पॉइंट्स, प्रत्येकाचं डेफिनेशन बघणार आहे आपण डिटेलमध्ये, आपण जेव्हा शिकू त्यावेळेस. ओके, आणि कसं, आणि बेसिकली प्रॅक्टिकली पण बघणार क्रिएट कसं करायचं सगळं. ठीक आहे. काही डाऊट्स तुला विचारायचं असते?
करू शकतो इन केस. दादा मला एक विचारायचं होतं, म्हणजे आपण हे टी कोड्स कशासाठी यूज करतो? कसे यूज करतो आपण ते? कमांडसाठी. आता फॉर एक्झाम्पल मला कमांड देतो आपण ती. मटेरियल बनवायचं, मी MM01 टाकणार. ह्या हं, MM01 साठी मटेरियल मास्टर क्रिएशन असतं. तो हं, आपण ज्या सगळ्या गोष्टी आता लिहून घेतल्यात, ते मला एक्झिक्यूट करायच्या आहेत ना एसएपी मध्ये, रन करायच्या आहेत. हं. त्यासाठी कमांड असतात वेगवेगळ्या. अच्छा. आता तुम्ही लोक प्रोग्राम करतात बेसिकली, मग त्याच्यामध्ये काय तुम्ही हं, काहीतरी कमांड देत असाल ना, की काय म्हणजे हं, काय हं. करतात. टेक्निकली काहीतरी कोड असतो ना, हो. तसंच ऑलरेडी कोड डेस्टिनेट डिफाईन्ड असतात तुमचे. हं. ठीक आहे, मी पाठवतो एक्सेल. ओके. ओके दादा. बघूयात आपण काय असेल तर, तुम्ही थोडं थोडं स्टडी कर. हं. आता नेक्स्ट सॅटर्डे घेऊयात आपण. हो चालेल. ओके. तोपर्यंत चलो बाय बाय. ओके दादा. हे रेकॉर्ड थँक यू. झालेलं आहे, मी रेकॉर्ड हो. स्टॉप करून रेकॉर्डिंग पाठवतो याच्यावर. स्टॉप रेकॉर्डिंग. ठीक आहे, करतो मी. ओके, चलो बाय.